नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनी आणि आपण BAEY या वर्गाकरता आपल्या भूगोल विषयातील पर्यावरण भूगोल हा पेपर आपण बघत आहोत. या पर्यावरण भूगोलामध्ये आपण या आजच्या लेक्चरमध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक या दोन पॉईंटच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली होती. आणि या अजैविक घटकामध्ये मृदा असेल, जलावरण असेल किंवा वातावरण असेल, या पॉईंटचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. यामध्ये हे दोन पॉईंट जे आहे हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये लेक्चरमध्ये आपण वातावरण या पॉईंटला सुरुवात केली होती. आपण बघितलं होतं की अर्थच्या सभोवतालचे जे विविध स्वरूपाचे वायू आहे, जे हवेचं जे रचना आहे त्या स्ट्रक्चर आहे, त्या स्थिती आहे, ही वातावरण म्हणून आपण त्याला ओळखतो. या संबंधीची डिटेल माहिती आधीच्या लेक्चरमध्ये आपण दिलेली आहे. वातावरणामध्ये कोणकोणते घटक आज अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये धूलीकण असेल, त्याचप्रमाणे जलबाष्प असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, या वायू असेल, या 4-5 घटकांचा सुद्धा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केली होती आणि त्याचा अभ्याससुद्धा आपण घेतलेला आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की वातावरणामध्ये जे काही आज आधुनिक काळामध्ये जे काही बदल झाले आहेत मानवाच्या प्रगतीमध्ये, आणि त्या बदलामध्ये त्या वातावरणामध्ये होणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्या समस्या आहेत, त्या निगेटिव्ह असेल, त्या समस्या असेल, वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या ज्या आहेत, या कशाप्रकारे आज दिवसांदिवस वाढत आहे आणि मानवाला विविध स्वरूपाचे आपल्या प्राण्यावर असेल, वनस्पती असेल, मानव असेल, याच्या कशाप्रकारे या अजैविक घटकाला या वातावरणातील बदलामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होत आहेत आणि त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत, त्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर वातावरणातील बदल घडून आणणारे जे घटक आहेत, जे कारणं आहेत, तर त्या कारणांचा आपण या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केली होती. काल आपण बघितलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये की उद्योगधंद्यामुळे कशाप्रकारे या वातावरणामध्ये अनेक बदल होत आहेत, या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या संबंधित लेक्चर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, या आधी बघितलं. त्यानंतर दुसरं जे आहे वाहतुकीची साधने. मित्रांनो, खरोखरच आज आधुनिक काळामध्ये आज आपल्याला वाहतुकीची सोय हे खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आपण जर 19व्या शतकाचा जर अभ्यास केला तर त्याआधी जर बघितलं तर बऱ्याच वेळा वाहतुकीचं जे साधन होतं त्यामध्ये घोडा, बैलगाडी, पायी चालणे यासारख्या मोठ्या घटकांचा या साधनांचा आपण वापर या ठिकाणी बैलबंडी असेल याचा वापर आपण करताना दिसतो. आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जर पोचायचं असेल तर त्या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला बराच कालावधी आणि शक्ती आणि श्रम आणि पैसा हा या ठिकाणी खर्च करावा लागत होता. आणि वेळेवर पोचवण्यासाठी आपला बराच कालावधी हा लागत होता. आपण बघतो की जेव्हा आपण 17व्या 18व्या शतकाचा 19 शतकापर्यंत आपण बघितलं तर या ठिकाणी बैलबंडी असेल, बैलगाडी असेल, घोडागाडी असेल, घोडं असेल, विविध साधनं असेल, या साधनांचाच वापर आपण करतो. परंतु यांच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पर्यावरणामध्ये जी हानी ज्या लेवलवर होणार पाहिजे ती होत नव्हती. त्यामुळे वातावरण जे आहे हे शुद्ध स्वरूपाचं मानव सजीव सृष्टीसाठी पोषक स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु आपण बघतो की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये ज्या विविध वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला, ज्यामध्ये रेल्वे असेल, डिझेलवर चालणाऱ्या बोटी असेल, जहाजं असेल, विमान असेल, आणि आज तर आपण बघतो की प्रत्येकाकडे 2 व्हीलर ही उपलब्ध आहे. आणि त्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ हा आपण टाकल्याशिवाय या ठिकाणी ही 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ते इतर साधनं असेल, ही साधनं चालत नाही. याआधी आपण सायकलचा वापर हा वाहतुकीसाठी करत होतो. छोट्या मोठ्या जवळचा जर जागा असेल त्या ठिकाणी आपण सायकल वापर आपण करत होतो. परंतु पोल्युशन त्या सायकलमुळे होत नव्हतं आणि ते शरीरासाठी सुद्धा
पोषक होती. परंतु आज आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये आज खेड्यापाड्यापर्यंत टू व्हीलर आली आहे. एका एका घरामध्ये 2-2 टू व्हीलर आहेत आणि जे मध्यम मध्य हाय उच्च घरातील असेल त्याच्याकडे 2-2, 3-3 फोर व्हीलर, 3-3, 4-4 टू व्हीलर्स आणि अनेक गाड्या या ठिकाणी दिसून येतात. मित्रांनो, या प्रकारच्या साधनामुळे आज आपण तो शेती करताना आपल्या ट्रॅक्टरचा वापर केला जातो, कोणा ठिकाणी जहाज असेल टू व्हीलरचा वापर केला जातो आणि यामध्ये जेव्हा पेट्रोलियम पदार्थ डिझेल यासारखे घटक जेव्हा वापरले जातात तर हे जाळल्यानंतर त्यामधून सुद्धा हवेमध्ये वायू प्रदूषण होताना दिसून येते. मित्रांनो, आपण बघतो की पेट्रोलियम पदार्थ हे जेव्हा आपल्याला ऊर्जा साधन हे काढावं लागतं ते जमिनीच्या आतमध्ये जे घटक आहे या घटकाच्या आधारामध्ये आपल्याला हे पदार्थ हे घटक जे आहे काढावं लागतात. उदाहरणार्थ पेट्रोलियम पदार्थ आपण पाण्यामध्ये खोल भागामध्ये खनन करून त्या ठिकाणावरून आपण हे पदार्थ पेट्रोलियम पदार्थ बाहेर काढत असतो. तेव्हा काढताना सुद्धा त्या ठिकाणी पोल्युशन मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक करताना सुद्धा त्याच्यातले पार्टिकल्स असेल ते पार्टिकल्स या ठिकाणी हवेमध्ये पसरतात. ज्वलन केल्यानंतर त्याच्यातले वायू जे आहे हवेमध्ये हवेमध्ये पसरून पावतात आणि आज सगळ्यात मोठी समस्या हवा वायू प्रदूषणाची त्या वातावरणामध्ये जे बदल घडवून आणणारी समस्या जी आहे तर त्यामध्ये वाहतुकीचे साधन हा घटक अत्यंत प्रभावी असलेला आपल्याला दिसून येतो. यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे हे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे आणि या वातावरणामध्ये या प्रकारचा बदल आज आपण बघू शकतो. प्रत्येक ठिकाणी वाहतुकीसाठी आपल्याला विविध वाहनाचा वापर या ठिकाणी करावा लागतो आणि या वाहतुकीच्या साधनामुळे सुद्धा आज जरी आपण इलेक्ट्रिकल वस्तू इलेक्ट्रॉनिक कार इलेक्ट्रिकल टू व्हीलर वगैरे वापरत असतो परंतु आज इलेक्ट्रिकल वस्तू ही काही सौर ऊर्जेवर निर्माण केली जाते. बऱ्याच अंशी या ज्या इलेक्ट्रिकल वस्तू आहेत त्या इलेक्ट्रिकल साधनं ज्या बॅटरीज आहेत या कोळशाचा वापर करून त्या ठिकाणी चार्जिंग केली जाते. आज घरोघरी विजेच्या आधारावर चार्जिंग केली जाते आणि ही वीजसुद्धा कोळसा या पेट्रोलियम पदार्थ यासारख्या पदार्थापासून जळण करूनच प्राप्त होते. म्हणजे जे प्रदूषणाचे प्रमाण साधनं जरी बदललं असेल तर त्या ठिकाणी क्रिया जी आहे ही तीच असल्याला दिसून येते. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल कार इलेक्ट्रिकल टू व्हीलर याचा जरी वापर आपण करत असलो तरी त्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ही कोळशापासूनच बऱ्याच अंशी तयार केली जाते आणि त्यामुळे या प्रदूषणाचा वातावरणाची बदल करण्यासाठी वाहतूक हा घटकसुद्धा कारणीभूत आहे. आणखी अनेक घटक या ठिकाणी आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. आणि मला अपेक्षित आहे की हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजले असतील. या पॉईंटला आपण पुढच्या लेक्चरला सुद्धा या ठिकाणी समजून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.